सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने अंमली पदार्थ, अवैध शस्त्र यांची विक्री करणे जवळ बाळगणारे इसमांच्या विरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांचे आदेश झाले आहेत। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे पंजाबराव उगले व माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे ठाणे निलेश सोनावणे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी विशेष पथक स्थापन केले होते। गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे अमोल देसाई अमोल इंगळे यांना दिनांक 15/5/2024 रोजी माहिती प्राप्त झाली की इसम आफताब अन्सारी राहणार गायत्री नगर भिवंडी याने त्याचे मूळ गाव उत्तर प्रदेश येथून अग्निशस्त्रे आणली असून सदर अग्निशस्त्रांच्या विक्रीकरिता तो दिनांक 15/5/2024 रोजी गायत्री नगर भिवंडी येथे येत आहे। प्राप्त माहितीच्या आधारे सापळा कारवाईमध्ये आरोपी नामे आफताब परवेज आलम अन्सारी उर्फ अमन राहणार अमीना बानो यांची खोली, शब्बीर बाबा यांची चाळ, गायत्री नगर पोलीस चौकीच्या जवळ गायत्री नगर शांतीनगर भिवंडी जिल्हा ठाणे मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी केली आहे। लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे।